एक 33 मारणार आहे, दुसरा 24 पर्यंत थांबवणार आहे. दोघांसाठी एक्स्ट्रा ट्रॉफी असेल आणि या दोघांना कॉन्फिडन्स आहे या गोष्टीचा. मी विनंती करेल सर्व आपण सर्वांचा हस्तांदोलन शुभेच्छा द्यायच्या आहेत. चला धवलजी आपण सुद्धा या सर्वांनी एका लाईन मध्ये दोन्ही टीम्सना शुभेच्छा द्यायच्या आहेत. अतिशय चांगली मॅच रंगेल यामध्ये ते मात्र शंका नाही. 24-30 फासला थोडासा मोठा आहे आणि मजा सुद्धा येणार आहे. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम्स. जयेश बनसोडे नाणेफेक त्यांच्या अगेन्स्ट गेली. दीपकने 24 पर्यंत सांगितलं. जय म्हणतो 33 मारणार आहे. पाहूयात काय करतंय. तर विनंती करेल मान्यवरांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते, नंतर माजी नगरसेविका प्रतिपदे पाटील मॅम, धवलजी चुरगे, आदित्यजी राहुल, तेजसजी कांबळी, सर्वांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बिग मॅच या वेळेला आपल्या भेटीला येते. ग्रँड फिनाले आणि ग्रँड फिनाले मध्ये बारुंडा माऊली आणि या दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे प्ले बॉयजचा. प्ले बॉयज याने पहिली मॅच खेळली होती आजच्या दिवसभराची. पहिला सामना प्ले बॉयज आणि समर्थ फोटो स्टुडिओ मध्ये झाला होता. अखेरकार आता शेवटचा सामना खेळण्याची संधी सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याचा मानकरी होतोय अक्षय गांगण. आपण यायचंय अक्षय गांगण, आपण त्वरित मंचावरती या. 2 मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आहेत त्या इथे दिल्या जाणार आहेत. आदित्य राऊत यांचे शुभ असते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन इथे गौरव करण्यात येईल. चला अक्षय गांगण या मंचावरती. त्वरित मॅचला चालू होण्याअगोदर हे बक्षीस घेऊन जायचंय. तर ग्रँड फिनालेचा महामुकाबला आणि या महामुकाबला दरम्यान दोन संघांमध्ये अतिशय चांगली भिडंत पाहायला मिळणार आहे. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे की जोरदार टाळ्या होऊन जाते दोन्ही संघांसाठी. चला जोरदार टाळ्या वाजवायच्यात. कोणतीही चिंगुसी नको. टॅक्स नाहीये, नाही कोणता एक्स्ट्रा खर्च आहे टाळ्या वाजवण्यासाठी. उलट आपल्यालाच फायदा होतो, रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्या. डगआउट टाळ्या कमी पडतात कारण ज्यांची मॅच आहे त्यांचेच खेळाडू टाळ्या वाजवत नाहीयेत. ही सर्वाधिक मोठी उणीव आहे. आपल्या खेळाडूंना तरी प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजवा. चला डगआउट खेळाडूपेक्षा जोरदार टाळ्या. राईट वाले अजून शांत आहेत. मला वाटतं त्यांचा संघ मैदान स्पर्धेबाहेर गेलाय. टीमचं नाव वेगळं होतं ना. प्ले बॉयज मागील वर्ष आपण जर पाहिलं तर फायनल मध्ये होता म्हणजे जेयूचा संघ. दोन्ही संघ एक एक प्रतिनिधी ते पाठवा. दोन्ही संघ एक एक प्रतिनिधी त्वरित पाठवायचे. स्कोअर बीर मध्ये काही कमीपणा जाणवला तिथे त्यांनी सांगायचंय. बाकी कोणाचं काही ऐकलं जाणार नाही. एक एक प्लेअर पाठवा प्लीज आणि थोडी घाई करा कारण उशीर झालेला आहे. टीम मधला प्लेअर पाठवा. चला सर्वांनी मॅचला सुरुवात केली जाते. पहिला चेंडू ऑन साइडला धावचीची संधी. पहिल्या चेंडूवरती चांगली फिल्डिंग होते आणि जशी पहिल्या इनिंगला सुरुवात होते मृदुल मेहर यांना मी आमंत्रित करतो या पहिल्या इनिंग साठी. ओटी मृदुल. पहिला चेंडू निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इंडिव्हिज्युअल खातं खोललं जात आहे. संघाचा श्रीगणेश केला जातो. जयेश बनसोडे. दोन चेंडू एक धाव धाफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. विशाल सारखा गोलंदाज आतापर्यंत दोन चेंडू हाताळतो. एक धाव खर्च पडत असताना पुढील चेंडू पुन्हा एकदा
स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, सिंगल धाव घेतली जाते. 3 चेंडू धावफलकावर आतापर्यंत हाताळले जातात. 2 धावा धावफलकावर येत असताना जयेश बनसोडे एकीकडे, दुसरीकडे राहुल सारखा फलंदाज राहुल परदेशी आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ होतोय. सिंगल सिंगल धाव संथ गतीने सुरुवात करत असताना जयेश बनसोडे यावेळेला पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. सुंदररित्या यावेळेला चेंडूला गॅदर केला जातोय. धावा संख्येत प्रेक्षकांना विनंती असेल आपण खाली बसायचंय. तिथून शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी होता. पंचांकडे दादा मागितले जाते. पंच बंटी गव्हास यावेळेला अगदी आणि अगदी आसमंतापर्यंत बोट उंचावत असताना गडी बाद होतोय. यावेळेला राहुल परदेशी सारखा फलंदाज यावेळेला जसा येतोय तसा तंबूचा आसरा घेत असताना पाहायला मिळतोय. 1 गडीच्या गमावल्यामध्ये 6 चेंडूचा खेळ होतोय. 4 धावफलकार लगावत असताना राहुल परदेशी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतावतोय. नवीन फलंदाज संजोग येतोय नॉन स्ट्राईक एंडला. जयेश बनसोडे आतापर्यंत वैयक्तिक 4 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतोय. 4 धावा 6 चेंडूंचा खेळ होत असताना गोलंदाजी मार्कवर अशोक सारखा गोलंदाज. पहिला चेंडू पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू होता. बॅकफूट लावून स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल धाव घेतली जाते. जयेश बनसोडे एकीकडे वैयक्तिक आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. जयेश बनसोडेच्या फलंदाजामध्ये 5 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर येत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडूचा खेळ होतोय. द्वितीय षटक मार्गस्थ असताना 1 चेंडू आतापर्यंत हाताळला जातोय. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी बनते का? यावेळेला सिंगल धाव घेतली जाते. सुपररित्या रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतात. जयेश बनसोडे 6 धावफलकावर येत असताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपल्याला पाहायला मिळतो. अशोक सारखा गोलंदाज सुरेख लाईन लेणे टप्पा गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा लेग ब्रेकर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु सिंगल धावेने एकीकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो. संजोग आपल्या इंडिव्हिज्युअली खाता खोळत असताना वैयक्तिक खाता खोळला जातात. सिंगल धावेने 7 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवत असताना 8 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या जातात. 4 चेंडूंचा खेळ होतोय. लोअर फुलटाचा चेंडू. या वेळेला काय घडतंय? चेंडू उछाळी घेतोय. चेंडू जातो यावेळेला इंटू द पार 4 धावेमध्ये. आतापर्यंत संघ बॅकफुटला होता आणि ह्या चौकारांना पुन्हा एकदा सन्मानजनक परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्ले बॉईज संघ हॅलो 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होता. 8 धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा सिंगल धाव घेतली जाते. 2 षटकांचा खेळ होता. 12 चेंडूंचा खेळ होता. धाव संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 13 धावफलकावर आतापर्यंत लगावत असताना ग्रँड फिनालेचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जीवदानी मौली क्रिकेट क्लब आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2023 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अंडरम बॉक्स क्रिकेटचे खमंग घेऊन मेजवारी घेऊन आलेला हा खेळ या ठिकाणी 2 षटकांचा खेळ होतोय. 13 धावफलकावर येत असताना द्वितीय षटक हाताळण्यासाठी एक अष्टपैलू असा खेळाडू जीवदानी मौली संघाकडून ओळखला जाणारा दीपक बांबरे गोलंदाजी मार्कवर येतोय. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज. संजोग आतापर्यंत 4 चेंडू 7 धावांवर खेळतो. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुरेखरित्या या ठिकाणी चेंडूला गॅदर करतो. नेत्रदीपक क्षेत्ररक्षण दीपक बांबरे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळला जातोय. डगआउट मधून आवाज येतोय. आखोडे टप्प्याचा चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावत संख्येत ग्राफ बढवत असताना 14 धावफलकार लगावल्या जातात. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. दीपक बांबरे सारखा गोलंदाज 2 चेंडू आतापर्यंत हाताळतोय. 1 धाव खर्च पडत असताना लोअर फुलटाचा चेंडू. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. यावेळेला काय घडतं? चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकाराच्या रूपाने दुसरा गडी. यावेळेला संजोग सारखा फलंदाज एक चांगली अशी खेळ करत होता. हा फलंदाज मात्र यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतालतोय. 7 चेंडू 8 धावा वैयक्तिक खेळत असणारा हा फलंदाज दुसरा गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतालतोय. 14 धावफलकावर येत असताना 2 गडींच्या मोबदल्यामध्ये
नवीन फलंदाज जय 14 धावा फलकावर येत असताना 3 चेंडूंचा खेळ होता. यावेळेला धावांवर रोख लगावलेले आपल्याला पाहायला मिळतो. दीपक बांबरे काय गोलंदाजी हाताळतो. 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळतो. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च पडत असताना 1 गडी यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दीपक बांबरे सारखा गोलंदाज अनुभवाची ताकद आहे आणि ही अनुभवाची ताकद यावेळेला ग्रँड फिनालेच्या मुकाबल्यामध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम फेरीमध्ये आज दीपक बांबरे झळकत असताना परंतु सामोरा जातोय जयेश बनसोडे. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे सुपररित्या पूर्णपणे स्वतःला झोकून देत असताना या ठिकाणी विशाल सारखा क्षेत्ररक्षक पूर्णपणे स्वतःला झोकून देत आहे. नेत्र दीपक अगदी आणि अगदी पहाडासारखा पाहायला मिळतोय. पाच चेंडू शेवटचा चेंडूचा खेळ दीपक बांबरे यांच्या वैयक्तिक षटकातील पुन्हा एकदा जयेश बनसोडे. यावेळेला काय घडतंय जयेश बनसोडे यांची बॅट पुन्हा एकदा तळपत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 4 ने भर पडला जातो. 19 धावा धाफळकार लगावल्या जातात. 3 षटकांचा खेळ होता. शेवटचं षटक अजून देखील बाकी असेल. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. वैयक्तिक आतापर्यंत जयू 9 चेंडू 10 धावांवर खेळतो. हाच जयेश बनसोडे अजून देखील सलामीवीर फलंदाज म्हणून आलेला हा फलंदाज आतापर्यंत 10 धावांवर खेळतोय. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज अक्षय कांगाने यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. ह्यांच्या देखील खांद्यावर आज मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील इन्फॉर्म असा गोलंदाज आज मात्र आपल्या संघासाठी अंतिम विजय मिळवून देईल का हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. 20 धावा धाफळकार लगावल्या जातात. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. सामोरा जातोय यावेळेला जयेश बनसोडे. वैयक्तिक आतापर्यंत 9 चेंडू 10 धावांवर खेळत असताना हा जयेश बनसोडे एक संकट मोचक म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या आज प्ले बॉईज संघाला विजय मिळवून देईल का. लोअर फुलटाचा चेंडू चेंडूला भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा उचाली घेऊन निघतोय चेंडू. 4 धावेमध्ये येत असताना 4 धावेने धावसंख्या खुळली जाते फुलली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 24 धावा 24 धावा धावफलकावर लगावल्या जातात. जयेश बनसोडे यावेळेला मैदानामध्ये आग उबाळत असताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक आतापर्यंत 14 धावांवर खेळतो. पुन्हा एकदा यावेळेला काय घडतंय षटकाराच्या रूपाने बॅक टू द डगआउट मध्ये परतवतो. यावेळेला जयेश बनसोडे डगआउट मध्ये सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. गडी बाद होतोय यावेळेला जयेश बनसोडे सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतवतोय. काय सेलिब्रेशन आहे. नवीन फलंदाज निलेश. 3 चेंडूंचा खेळ होता. 3 चेंडूंचा खेळ अजून येणं बाकी असेल आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजा. धावसंख्या जाऊन बसते आतापर्यंत पाहायला गेले तर 24 धावा 24 धावा धाफळकावर लगावल्यात. जयेश बनसोडेच्या खेळीला या ठिकाणी पूर्ण विराम आलाय. आखोड टप्प्याचा चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धावा घेतली जाते. वैयक्तिक खाते खोळत असताना निलेश सारखा फलंदाज 25 धावा 25 धावा धाफळकावर येत असताना लोअर फुलटाचा चेंडू पुन्हा एकदा ड्राफ्टच्या साईडने भिरकावून जाण्याचा प्रयत्न. सुरेखरित्या चेंडूला कॉम्बिनेशन फील्ड मध्ये सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावेने धावसंख्या 26 धावा धाफळकार लगावल्या जातात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. अक्षय सारखा गोलंदाज आतापर्यंत 7 धावा खर्च पडतो. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये जय. यावेळेला सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा 27 धावा धाफळकार लगावल्या जातात आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये
28 धावेंचं टार्गेट धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शेवटचा आणि अंतिम क्षण आहे. या अंतिम क्षणाला जर आपण पाहिलं तर दुसऱ्या इनिंगचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडूने 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम बारुंडा माऊली या संघाला. जयेश बनसोडेची ती फटकेबाजी आणि त्यानंतर त्याचा मिळालेला ब्रेक थ्रू हे पहिल्या षटकामधील चढाव उतार दर्शवणारं एक चित्र होतं. इथं या वेळेला आता 28चा पाठलाग करायचा आहे. सूरज चव्हाण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर दीपक बांबरे असणार आहे. यावेळेला पहिला चेंडू लेग ब्रेक आहे. हा फक्त लेग ब्रेक नाही तर या मॅचला लागणारा सर्वात मोठा ब्रेक आहे. विकेट बद्दल गडीबाद पहिला हादरा बारुंडा माऊली लागून. अक्षय गांगण नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. सिंगल धावे त्याने यावेळेला सिंगल धाव्याने धावफलकाचा श्रीगणेशा सुद्धा होताना पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ झाला. 1 धाव एका गाड्याच्या मोबाईलला ती सद्यस्थिती आहे. सूरज चव्हाणने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून देऊन इथे मॅचला पूर्णपणे ऑन केलंय स्वतःच्या बाजूने. सूरज सिंग साठी या चेंडूवर बॅकफुटर जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी ट्रॅव्हल होतोय. सूरज सिंग या फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगला खेळ याने अनेक वेळा अनेक मैदानावरती केलाय आणि स्वतःच्या बळावरती संघाला अनेक सामने जिंकून सुद्धा दिले ज्यावेळेला ते युवा स्टारच्या माध्यमातून खेळायचे. आता इथे बारुंडा माऊलीसाठी खेळतात. चेंडू अडवला, फेकी केली गेली, धावचीची संधी आहे. गडी बाद होईल का? पंचांकडे अपील केली गेली. लाऊड अपील आहे. पंच थांबतायत. मिलिंद आहे, कैलास आहे, नॉट आउट आहे. नॉट आउट आहे. फिल्डिंग चांगली झाली. राहुलने फेकी अचूक केली होती आणि अतिशय चांगली अपील. एक धाव कंप्लीट. अक्षय गांगण आणि दुसऱ्या बाजूला सूरज सिंग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज चव्हाण गोलंदाजी मार्क वरती आहे आणि बघता बघता जर आपण पाहिलं तर हा सामना ज्या प्रकारे अपेक्षा केली आहे प्रेक्षकांनी की कडक होणार आहे तसाच कडक सामना इथे पाहायला मिळतोय. अक्षय गांगण स्ट्राईक एंड वरती. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. अतिशय क्रुशियल मोमेंट आणि महत्वाची घटिका आहे दोन्ही संघांसाठी कारण पहिल्या षटकामध्ये धाबा ज्या प्रकारे येणं गरजेच्या होत्या त्या धाबा आलेल्या नाहीयेत. विकेट मात्र गेली आहे ही मात्र खंतेची बाब. शेवटचा आणि अंतिम चेंडू एका धाब्यासाठी हा चेंडू जातो. सिंगल धाव मिळेल आणि एका धाब्याने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती बारुंडा माऊली या संघाच्या. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी असणार आहे. 18 मध्ये 23. निलेश निलू गोलंदाजी मार्क वरती येतोय. निलेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला चेंडू जागा दिली आहे. जागा म्हणून खेळले. चेंडू गेला आहे हातामध्ये. सिंगल धाव मिळते. ही एक धाव ही डोकेदुखी ठरणारी असणार आहे कारण एका एका धावेने मॅचला बढावा मिळणार आहे. विकेट नाही आल्या डॉट नाही आले तर जी टांगती तलवार आहे ते कायम असणार आहे. इथे चेंडू शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर दिशा बदलतोय. एकच धाव मिळते.
एका एका धावाने खूप मोठा फरक सुद्धा होणार आहे, कारण जसं जशी मॅच पुढे जाईल जसं जसं जास्त वेळ क्रीजवरती घालवलं जाईल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून तशी तशी या मॅच मध्ये कमबॅक करण्याचे चान्सेस सुद्धा वाढणार आहेत. निलेश पुन्हा एकदा अक्षय गांगणसाठी यावेळेला जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडक्यात हुकलाय, एकच धाव मिळेल. मगाशी सेलिब्रेशन खूप पाहण्यासारखं होतं. बारोंडा इलेव्हन संघातील काही प्रशंसक ज्या प्रकारे सेलिब्रेट करत होते त्या विकेटला अतिशय सुंदर दृश्य या फुलपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा निलेश सज्ज होतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही येणं शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अक्षय गांगण आहे. पुन्हा एकदा अक्षयने टॅप केलंय, चेंडूला अडवलंय, फेकी होतीये तोपर्यंत एक धाव. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकामधील. 28 धावांचा पिछा करत असतानाच हे चित्र आहे. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला, चेंडू फेकलाय. फिल्डिंग चांगली होते. पहा ज्या प्रकारे ऑफ साईडला प्रोटेक्टिव्ह फील्ड आहे. तब्बल 3 क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते 3 जण ज्या प्रकारची फिल्डिंग करतात ते अतिशय वाखाणण्याजोगे आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला प्लायटेड ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा अडवलाय. जिथे जिथं मारलाय तिथे तिथं अडवलाय. जे जे प्रयत्न केलेत सर्व निष्फळ ठरल्यात परंतु हार मानून चालणार नाहीये. 2 षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती टीम बारोंडा माऊली या संघाचे धावफलक आहे. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी बारोंडा माऊली या संघाला. जयेश बनसोडे नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. समोर अक्षय गांगण आहे. हे निर्णायक षटक असणार आहे. 2020च्या मॅच मध्ये 19वे षटक जितकं महत्वाचं असतं तितकंच महत्वाचं या 4 षटकांच्या सामन्यामध्ये 3रं षटक असतं आणि हे महत्वाचं षटक घेऊन येतोय जयेश बनसोडे. पहिला चेंडू स्ट्राईक रोटेट केले अक्षयने, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 11-16 11-16 मॅच जर आपण चौकारामध्ये कॅल्क्युलेट केली तर 2 चौकार येणं गरजेचे आहेत आणि ते 2 चौकार कोण कोणाविरुद्ध कसे मारेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. सूरजचे प्रयत्न खूप चांगले आहेत. यश अपयश या दुसऱ्या बाजू राहिला परंतु प्रयत्न त्या लेवल पर्यंत करा की नशिबाला सुद्धा तुम्हाला तुमच्यासमोर हार मानावी लागेल. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू एका धावेसाठी जातोय, सिंगल धाव मिळेल. पुढे एकदा स्ट्राईक रोटेट होईल. शालेय जीवनामध्ये आपण म्हण ऐकली आहे, थेंबे थेंबे तळे साचे. इथे एक धाव्याने सुद्धा तसं धावफलक 60च जाणार आहे. धावफलकाचा 60 होणार आहे आणि तो 60 तुमच्यासाठी खूप मोठी दिशा देणार आहे. यावेळेला होती चुकी. अखेरकार त्या कोंडीला फोडलंय, कोंडी फुटले, चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार. आठ चेंडू आणि 10 धावांची गरज. 8 में 10 सामना गया पूरी तरह से फस. अतिशय सुंदर नजारा. फुलपाडा प्रीमियर लीग 2023. कोण होणार चॅम्पियन, कोण होणार विजेता, कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, येणारी काय वेळ सांगणार आहे. 8 में 10 में 10 जयेश बनसोडे समोर सूरज सिंग. दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल धाव येते. काय चपळाईने सूरज राहुल आलाय. एकच धाव येताना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर 3ऱ्या षटकामधील. समोर अक्षय गांगण आहे. अक्षय गांगण गोलंदाजी मार्कवरती. जयेश दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी आलाय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ संपतोय. 20 वरती धावफलक जाऊन थांबलंय. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असणारा सामना जिंकण्यासाठी बारोंडा माऊली या संघाला. सहा चेंडू 8 धावांची गरज आहे. गोलंदाज मागे सज्ज झाला. पहिला चेंडू स्क्वेअर मारा, वाईडचा इशारा. राहुल अतुल गोलंदाजी मार्कवरती आहे. अतुल गोलंदाजी मार्कवरती आणि प्रेक्षक पहा उत्साह तितकाही ओसांडून वाहू नये जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल.
आणि त्यासाठी एकमेकाला थांबवतात. पुन्हा एकदा बादच्या दिशेने वळतो, ज्या ठिकाणी पुढील चेंडू अक्षय गांगणसाठी चेंडू मागे गेला, धावचीची संधी मिस होतीये. एकच धाव मिळते. एका धावेसाठी चौकार मारावा लागणार आहे, कारण ही एक चौकाराची मॅच आहे. एक धाव वरती आहे. टिपिकल अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं, एक वरती एक खाली, तशी इथे मॅच एक धाव वरती आहे. प्ले बॉयज संघ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एकदा कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. इथे गडी बाद होईल की नाही हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु इथे चौकाराचा फासला आहे. चौकाराचा फासला आहे, तो कंप्लीट करणं गरजेचं असणार, परंतु अख्खा एक अवांतरित धाव आली तर तो फासला चौकारावर निघून जाणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एक धाव. मागील वर्षी सुद्धा प्ले बॉयज संघ विजयी झाला होता, विनर टीम होती. फायनल मध्ये आला होता, रनरअप होते. यावेळेला चेंडू आलेला, फेकी झाली आहे, धावचीची संधी, गडी बाद. सूरज माघारी परततोय आणि यावेळेला दावेदारी मजबूत पेश केली आहे जयेश बनसोडेच्या टीमने. चेंडू अडवला, फेकी झाले, गडी बाद झालाय आणि कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय. आता चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे 2 आणि धावांची गरज आहे 4. 2 मध्ये 4. कोण करणार वार? नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 मध्ये 4 ची गरज आहे. अतुल गोलंदाजी मार्क वरती आहे. अतुल है तो मुमकिन है, अक्षय हो तो मुमकिन है, लेकिन इस मैच को कौन मुमकिन करने वाला है? प्रेक्षकांची गर्दी अजूनही आहे. याचा अर्थ असा फुलपाडा प्रीमियर लीग ही हिट आहे, सुपर हिट आहे. आणि या सुपर हिट मॅच मध्ये कोण मानकरी ठरतो या फायनलचा? जोरदार टाळ्यावून जाऊ द्यात. 2 चेंडू 4 धावा. चेंडू ऑन साइडला, चेंडू सरळ सीमारेषा जवळ जाऊन थांबलाय. एक धाव कंप्लीट. आता एक चेंडू 3 धावा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, फुलपाड्याचा अभिमान असणारी फुलपाडा प्रीमियर लीग स्पर्धा चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी आपण टाळ्या वाजवायच्या. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अजूनही कमी आहेत, आवाज अजून येऊ द्यात, आवाज येऊ द्यात. एक चेंडू 3 धावा आहेत. एक चेंडू 3 धावा. काहीतरी कर भावा, केलीस तर तुझीच हवा, नाहीतर आपापल्या घरी जावा. पाहूयात कोण घरी जातोय, कोण मॅचला हासिल करतोय. महत्वाची घटी काय, चर्चा झाली आहे, विचार झालाय. जितका जास्त चर्चा तितकाच जास्त खर्च आहे. इथे खर्च वाढून चालणार नाहीये, कारण एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. गोलंदाजी मागवती अतुल, अतुल समोर विशाल आहे. टाळ्या चालू ठेवायचे. बॅकफुटर जाऊन खेळला गेलाय. चेंडू अडवला जातो का? चेंडू अडवला गेलाय, चेंडू अडवला गेलाय. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय प्ले बॉयजने. विजयी संघाचं अभिनंदन. चला बारोंडा मौली, आपण सुद्धा सेलिब्रेट करायचंय. जोरदार टाळ्या, आवाज येऊयात. चला आपण प्राइज सेरेमनीकडे आपण वळणार आहोत. चला त्वरित या. बारोंडा मौली, चला सर्वांनी समोर लवकर यायचंय. घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर वेळ आपली निघून गेलेली आहे.
फक्त एक काळजी घ्या, समोर माईक आहे, आपल्या कॅमेरा आहे, तो कॅमेराला कोणत्या प्रकारे धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. हाय डेफिनेशन कॅमेरा आहे, त्यामुळे आपण थोडं लांब राहील तर बरं होईल. आणि सर्व खेळाडू आपण समोर या, बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत. खूप चांगला प्रतिसाद बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जीवदानी मौलिक क्रिकेट क्लब आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2023 साठी सर्वांनी दिलेला आहे. आणि या प्रतिसादामुळे ही स्पर्धा अतिशय छान पद्धतीने यशस्वीरीतीने पार पडली आहे. बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत. तर सर्वप्रथम